हरि ओम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री मातापिताभ्यो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। पुंडलिकावर्य विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडितनाथ भगवान की जय। राधे राधे गोविंद गोविंद राधे। राधे राधे गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। राधे 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 गोविंद गोविंद राधे। गोविंद राधे गोपाल राधे। गोविंद राधे गोपाल राधे। राधे 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 गोविंद गोविंद राधे। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। मी श्रीधर कुलकर्णी, सर्वांना रामकृष्ण हरी। मागील भागात आपण पाहिलं शुकदेवांचा जन्म कसा झाला आणि या भागात पाहणार होता आपण परीक्षित राजा कोण आहे आणि परीक्षित राजाचा जन्म हे आज आपण बघणार आहोत। तर सूत म्हणाले परीक्षित राजा कोण आहे हे ऐकण्यासाठी आपल्याला महाभारतात जावं लागेल। यदा मृथे कौरवं संमजाना विरश्वतो विरगतिं गतेषु। एकदा महाभारताच्या युद्धाच्या शेवटी भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली। आज सम्राट राजा दुर्योधन रणांगणामध्ये रडत पडला होता। त्याला तडफडताना पाहून त्याच्याजवळ अश्वत्थामा, कृपाचार्य, कृतवर्मा इत्यादी राजे आले आणि दुर्योधन त्यांना म्हणाला, 100 कौरव मेले याचं मला दुःख नाही, पण एकही पांडव मेला नाही याचं मला फार वाईट वाटत आहे। याची चिंता मला सारखी भेडसावत आहे। त्यानंतर अश्वत्थामा दुर्योधनाला म्हणला, हे महाराज, अहो महाराज, तुम्ही मला सेनापती करा। मी पांडवांचा वध करूनच तुमच्या समोर येईन। नंतर दुर्योधनाने त्याला सेनापती केलं अश्वत्थाम्याला। इकडे अश्वत्थामा 5 पांडवांना मारण्यासाठी निघाला आणि त्यांच्या घराकडे येऊन पोहोचला। त्यानंतर ही गोष्ट भगवान श्रीकृष्णांना समजली आणि भगवान श्रीकृष्णांनी 5 पांडवांना सोबत घेऊन गंगा किनारी आले आणि काही वेळाने त्या 5 पांडवाच्या जाग्यावर त्यांची 5 मुले तिथे झोपली पांडवाची। इकडे अश्वत्थाम्याने 5 पांडव समजून त्या 5 मुलांचे डोके उडवले। रात्री झोपेत असताना त्यांचा वध केला आणि त्यांचं वध करताच तो दुर्योधनाजवळ गेला। पण दुर्योधनाने या कृत्याची निंदा केली आणि त्याने स्वतःचा देह सोडला। सकाळी द्रौपदीने मेलेली 5 मुले बघितली आणि ती भयानक मोठा आक्रोश करून रडू लागली। माता शिशूना निधनः सुतानः श्री निशम्य घोरं परितप्तमानाः तदा रुद्र द्वास्पश्य कलाकुलाक्षी ता संत्वयं नः किरीटमाली। द्रौपदीला समजावण्यासाठी धर्म, भीम, नकुल, सहदेव, कृष्ण यांनी खूप प्रयत्न केले। अर्जुनाने एक प्रतिज्ञा केली, या मुलांना मारणाऱ्या शोधून आणीन तुझ्या समोर उभा करेन, तरच मी तेव्हा तुला तुझं तोंड दाखवीन। तू त्याला काय शिक्षा द्यायची ते दे। कृष्ण व अर्जुन रथात बसले हे अश्वत्थाम्याने पाहताच तो पळू लागला, इकडे तिकडे पळू लागला। त्याला अर्जुनाने पकडून बांधून मेलेल्या जनावराप्रमाणे ओढत आणून द्रौपदी समोर उभा केले
द्रौपदीने त्याला पाहिले, हात जोडले व अर्जुनाला रागवून म्हणले, उवाचचा सह संतव्यस्य बंधनाना जन सतीही मुच्चंता मेष ब्राह्मणो नितराम गुरु. तुम्ही त्याला लवकर सोडून द्या, कारण तो ब्राह्मण आहे आणि तो तुमच्या गुरुचा मुलगा आहे. त्याच्या वडिलांना तुम्ही धोक्याने मारले व हा एकुलता एक मुलगा आहे. त्याला जर तुम्ही मारलं तर त्याची आई कशी जगेल? त्याला मारून माझे मुले तर काय जिवंत होणार नाहीत, म्हणून ह्याला तुम्ही सोडून द्या. उलट ह्याला मारल्याने आपल्याच वंशाचा विध्वंस होऊन जाईल. हे द्रौपदीचे म्हणणे धर्मराजाला पटले आणि त्याला त्यांनी सोडून दिले. नंतर द्रौपदीच्या मुलाची अंत्यक्रिया करून श्रीकृष्ण द्वारकेला निघून गेले. अभिमन्यू मेला असताना त्याची पत्नी गरोदर होती. नंतर द्रौपदीच्या मुलाची अंत्यक्रिया करून श्रीकृष्ण द्वारकेला गेले. तेव्हा अभिमन्यू मेला असताना त्याची पत्नी गरोदर होती, म्हणून ती सती गेली नव्हती. ती मोठ्याने ओरडू लागली इतक्यातच, पाही पाही महायोगी वंदेना नाण्यं तो वदं भयं पश्य यत्र मृत्युं परस्परम. हे देवा, माझ्या गर्भावर ब्रह्मास्त्र येत आहे. कारण अश्वत्थाम्याने एक ब्रह्मास्त्र तिच्या मागे लावलं होतं, तिच्या उदरी लावलं होतं, कारण तिच्या पोटामध्ये एक पांडवाचा जीव होता. म्हणून अश्वत्थाम्याने तिच्या गर्भावर एक ब्रह्मास्त्र सोडलं होतं. हे देवा, माझ्या गर्भावर एक ब्रह्मास्त्र येत आहे, कृपा मला वाचव, माझा गर्भ वाचवा देवा. ही हा कृष्ण परमात्म्याने ऐकली आणि अंगठ्या एवढं रूप घेऊन श्रीकृष्ण परमात्म्याने तिच्या गर्भाचे संरक्षण केले व गर्भाचे संरक्षण केले व द्वारकेला निघाले असताना कुंती मोठ्याने ओरडत आली. तिने कृष्णाची 26 श्लोकामध्ये एक सुंदर स्तुती केली. कुंती म्हणाली, हे कृष्णा, मला तुझा कधीही विसर न व्हावा असा वर दे. नमस्ते पुरुषं त्वाद्यमयश्वरं प्रकृती परम अलक्ष्यम स्वरभूताना मंतन हृवम स्थितम. 26 श्लोकामध्ये स्तुती केल्यावर भगवान श्रीकृष्णाने कुंतीला म्हणाले, तुला काय पाहिजे ते सांग. त्यावर कुंती म्हणाली, हे देवा, मला विपत्ती दे मला. कारण विपत्तीच्या वेळी कृष्ण धावून यायचे, म्हणून कुंतीने विपत्ती मागितली. कारण भगवान हे विपत्तीत लवकर धावून येतात. जहा विपत्ती वहा भगवान. तिच्या या मागणीचा कृष्णाने मान केला आणि तिचा तो वियोग तो मान्य नव्हता. तिला कृष्णाचा वियोग मान्य नव्हता. नंतर तिच्यासाठी कृष्ण तिथे राहिले. धर्मराजा शोक करू लागला म्हणून व कृष्णाला भीष्माचार्याकडे जायची होती, म्हणून 5 पांडव द्रौपदीसह भीष्माचार्याकडे गेले. त्या युद्धस्थळीमध्ये भीष्माचार्य शरपंजरी पडले होते. शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्याने फुले आणता येत नव्हते, म्हणून जेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या समोर आले, त्यामुळे त्यांनी श्लोकाच्या सुंदर स्वरूपामध्ये एक सुंदर स्तुती श्रीकृष्णाची भीष्माचार्यांनी केली. ती कोणती होती? इति मती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवी विभूम्नी स्वसुखमुपगते कंचितर्हन्तु प्रकृतिमुपयुषी यद्भव प्रवाह त्रिभुवनकमनतमालवर्णं रविगौरं वराम्बरदयादधानि वपुरलकं कुलावृतानन्नावजं विजयसखेरतरस्तु मे नवद्या. अशी सुंदर स्तुती भीष्माचार्यांनी श्रीकृष्णाची केली. आणि श्रीकृष्ण आणि भीष्माचार्य म्हणाले, हे प्रभू, ही माझी बुद्धिरूपी मुलगी मी तुम्हाला देत आहे, कृपया हिचा स्वीकार कर. नंतर भीष्माचार्यांच्या हृदयातून एक सुंदर ज्योत निघाली आणि श्रीकृष्णामध्ये विलीन झाली. श्रीकृष्ण परमात्म्याने त्या भीष्माचार्यांचं अंत्यक्रिया केली आणि नंतर
ते द्वारकेला गेले. द्वारकेमध्ये त्यांचे भव्य स्वागत झाले. योग्य वेळ येताच उत्तरेला अभिमन्यू आणि उत्तरेच्या पोटी एक मुलगा झाला. ततः सर्व गुणोर्दके सानुकूल ग्रहोदयी जग्यम वंशधर पांडव भूर्यम पांडुरिवोजसाहा. ब्राह्मणांनी त्या मुलाचे अत्यंत सुंदर भविष्य सांगितले. पण शेवटी ब्राह्मणाच्या शापाने ह्याचा तक्षक सर्प चावून ह्याचा मृत्यू होईल हेही सांगितले. पण शेवटी याला ह्याच्या पुण्याईनं श्री शुकदेवांसारखे शुकदेव भगवान येऊन एक सुंदर श्रीमद भागवत शास्त्र ह्याला ऐकवतील असे भविष्य ब्राह्मणांनी त्यांना सांगितले. त्याच्यामुळे तीनही कुळात भागवत ऐकल्याने उद्धार होईल असेही ब्राह्मणांनी सर्वांना सांगितले. त्यानंतर मुलाचे नाव विष्णुरात असे ठेवले. मी गर्भात असणारा माझे रक्षण करणारा कोण आहे तो इकडे तिकडे त्याचा शोध घेऊ लागला. म्हणून त्याचे सर्वांनी नाव परीक्षित असे ठेवले. राजा परीक्षिता की जय हो. अशा प्रकारे परीक्षित राजाचा जन्म झाला आणि त्यांना शाप कसा मिळाला आणि त्यांनी श्रीमद भागवत ग्रंथ कसं ऐकावेस मिळालं हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण.